मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत दाखल झालेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युल्यावर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस बुधवारी पहिल्यांदाच दिल्लीत आलेत. राजधानीत दाखल होताच त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भेटीगाठी केल्या. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटी घेतल्या. रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची शाह यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुधवारी सायंकाळी राजधानीत दाखल झाले. अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी त्यांनी नेत्यांशी चर्चा केली. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. दोन्ही नेता दिल्लीत गेले असता मात्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिवसभर ठाणे मुक्कामी होते. त्यामुळे ते दिल्लीला का गेले नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे सेनेतही संभाव्य मंत्र्यांच्या नावावर अजून एकमत झालेले नाही. तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला काहींचा आक्षेप असल्याचे समजते. तर हे होती मित्रांनो मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल थोडक्यात अशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.